ही 6 ज्ञानेंद्रिय अस्तित्वात का येतात? कारण त्याचे अस्तित्व हे मन, नाम व शरीर, रूप यांच्या जीवन प्रवाहासाठी अत्यावश्यक आहे. तर मग मन व शरीर यांचा जीवन प्रवाह का असतो आणि तो कशामुळे वाहतो? आपल्या प्रखर तपश्चर्येत सिद्धार्थ गौतमांना असे आढळले की मन व शरीर यांचा जीवन प्रवाह विज्ञानामुळे निर्माण होतो. ही ज्ञानशक्तीच ज्ञाता व ज्ञान, कर्ता व कर्म, मी व इतर अशी जगाची विभागणी करते. आणि हा फरकच मी कोण आहे याची विशिष्टता आणतो. प्रत्येक क्षणी विज्ञान निर्माण होते व विशिष्ट शारीरिक व मानसिक आकार घेते. प्रत्येक पुढल्या क्षणी हे विज्ञान नवे वेगळे रूप धारण करते. आपल्या संपूर्ण आयुष्यभर जाणीवेचा बदलता प्रवाह वाहत असतो व सरतेशेवटी मृत्यू येतो. परंतु विज्ञान तेथेही संपत नाही. मध्ये कोठेही न थांबता पुढच्या क्षणी ते दुसरा आकार घेते, दुसरे रूप घेते. विज्ञानाचा हा प्रवाह एका अस्तित्वातून दुसऱ्यात, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असा अखंड वाहत असतो. पुन्हा प्रश्न येतोच की हा विज्ञानाचा प्रवाह कशामुळे वाहतो? हा प्रवाह संस्कारांना आधार बनवून निर्माण होतो. मन हे सतत संस्कार बनवतच असते आणि प्रत्येक प्रतिक्रिया, संस्कार ही विज्ञानाच्या प्रवाहाला प्रेरणा देते व त्यामुळेच विज्ञान पुढच्या क्षणापर्यंत टिकते. प्रतिक्रिया जेवढी शक्तिशाली तेवढी शक्तिशाली प्रेरणा ती उत्पन्न करते. छोटीशी क्षणिक प्रतिक्रिया थोडा वेळच विज्ञानाचा प्रवाह चालवू शकते, पण जेव्हा आवड व नावड यांच्या प्रतिक्रिया तीव्र स्वरूप धारण करतात, विकसित होतात, तेव्हा त्या मात्र दीर्घकाळ चालणारा विज्ञानाचा प्रवाह काही सेकंद, काही मिनिटे, काही तास असा टिकू शकतात. आवड व नावड ह्या प्रतिक्रिया अधिक तीव्र तर झाल्यास त्या काही दिवस, महिनेच काय पण वर्ष सुद्धा प्रवाह टिकवू शकतात. आणि काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत होत त्या तीव्रतम होत गेल्या, वाढत गेल्या, तर त्यांची ताकद विज्ञानाचा प्रवाह एका क्षणातून दुसऱ्या, एका तासातून दुसऱ्या, एका दिवसातून दुसऱ्या, एका वर्षातून दुसऱ्यातच काय पण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात वाहण्यासही पुरेशी ठरते. ह्या प्रतिक्रिया, क्लेशसंस्कार कशामुळे निर्माण होतात? खोलवर सत्याचे निरीक्षण करताना बोधिसत्वांना असे आढळले की अविद्येमुळेच प्रतिक्रियांचा जन्म होतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचे भानच आपल्याला नसते. ज्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो त्याच्या खऱ्या स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नसते. आपल्या क्षणभंगूर व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते आणि त्याबद्दलच्या आसक्तीमुळे आपल्याला दुःखाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्या खऱ्या अस्तित्वाच्या अविद्येमुळेच आपण अंध प्रतिक्रिया करतो. आपण प्रतिक्रिया करतो आहोत ह्याचेही भान न बाळगता आपल्या अंध प्रतिक्रिया नुसत्या सुरूच नसतात, तर त्या एकसारख्या तीव्रतर होत जातात आणि याप्रमाणे आपण अविद्येमुळे या सवयीचे गुलाम बनतो. या प्रकारे दुःख व चक्र सतत फिरतच राहते. अविद्येच्या आधारे संस्कार निर्माण होतात. संस्काराच्या आधारे विज्ञान निर्माण होते. विज्ञानाच्या आधारे मन, नाम व शरीर, रूप यांची जीवनधारा निर्माण होते. मन व शरीर ह्या आधारे 6 इंद्रिय अस्तित्वात येतात. 6 इंद्रियांच्या आधारे विषय, स्पर्श निर्माण होतो. स्पर्शाच्या आधारे संवेदना निर्माण होते. संवेदनांच्या आधारे तृष्णा निर्माण होते. तृष्णेच्या आधारावर उपादान, आसक्ती निर्माण होणारच. उपादानाच्या आधारे भव, निर्मिती प्रक्रिया सुरू होते. भव प्रक्रियेच्या आधारे जन्म होतो. जर जन्म झाला त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, शारीरिक व मानसिक यातना आणि क्लेश येणारच. अशा प्रकारे हा दुःखाचा डोंगर निर्माण होतो. कारण व परिणाम यापासून निर्माण झालेल्या
दुःखाच्या साखळीमुळे, प्रतित्य समुत्पादामुळे आपण आपल्या सद्यस्थितीला आलो आहोत. दुःखमय भविष्य काळाशी सामना करीत आहोत. तेच शेवटी सिद्धार्थ गौतमाला सत्याचा उलगडा झाला. अहमच्या खऱ्या स्वरूपाबद्दलच्या अविद्येतूनच दुःख निर्मितीला सुरुवात होते. दुःखाचे पुढचे कारण म्हणजे अविद्येमुळे अंध प्रतिक्रिया करण्याची मनाला लागलेली सवय, संस्कार. यालाच पाली भाषेत संखार असे नाव आहे. आपण रागद्वेषाच्या प्रतिक्रिया निर्माण करतो, त्यामुळे आसक्ती, तृष्णा निर्माण होत असते. त्यातूनच सगळ्या दुःखांचा जन्म होतो. अंध प्रतिक्रिया करण्याच्या सवयीलाच भविष्य निर्माण करणारे कर्म म्हटले आहे. ह्या प्रतिक्रिया केवळ आपल्या मूळ स्वभावाच्या, सत्य स्वभावाच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात. म्हणूनच अविद्या, राग व द्वेष हे त्रिकूटच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख निर्मितीच्या मुळाशी आहे. दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग. एकदा दुःख निर्मितीचे कारण सापडल्यावर भगवान बुद्धांनी दुःखाचा अंत कसा करायचा ह्या प्रश्नाची तड लावावयाचे ठरवले. तेव्हा कारण व परिणाम यामुळे निर्माण होणाऱ्या कर्माची त्यांना आठवण झाली. याच्या अस्तित्वामुळे ते निर्माण होते. याच्या निर्मितीतून त्याची निर्मिती होते. याचे अस्तित्व संपले की त्याचेही अस्तित्व संपते. याचा अंत झाला की त्याचाही अंत झालाच. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. जर कारण नाहीसे झाले तर तो परिणामही होणार नाही. ह्या प्रकारे दुःख निर्मितीचे चक्र उलट फिरवता येईल. जर अविद्येचा समूळ नाश झाला तर सर्व संस्कार, प्रतिक्रिया अंत पावतील. जर सर्व संस्कारांचा अंत झाला तर विज्ञान अंत पावेल. जर विज्ञान अंत पावले तर मन, नाम व शरीर रूप यांची जीवनधारा अंत पावेल. जर मन, शरीर, जीवनधारा अंत पावली तर 6 ज्ञानेंद्रिय अंत पावतील. जर 6 ज्ञानेंद्रिय अंत पावली तर स्पर्श अंत पावेल. जर स्पर्शाचा अंत झाला तर संवेदना अंत पावतील. जर संवेदना अंत पावली तर तृष्णा अंत पावेल. जर तृष्णा अंत पावली तर आसक्ती अंत पावेल. जर आसक्ती अंत पावली तर निर्मिती, भव अंत पावेल. जर निर्मिती अंत पावली तर जन्माचा अंत होईल. जर जन्म अंत पावला तर त्याबरोबर वार्धक्य, मृत्यू, शोक, क्रंदन, मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेश यांचा अंत होईल. आणि ह्या प्रकारे सर्व दुःख चक्र थांबेल, नाश पावेल, अंत पावेल. आपण जर आपले अज्ञान नाहीसे केले तर विविध प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होणाऱ्या अंध प्रतिक्रिया थांबतील. आणि एकदा का दुःख संपले की आपण खऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकू. दुःखचक्राचे अशा प्रकारे मुक्तिचक्रात रूपांतर करता येऊ शकते. सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्तीतूनच अशा प्रकारे मुक्तीचा साक्षात्कार करून घेतला व हाच मार्ग त्यांनी जिज्ञासूंना शिकवला. ते म्हणत, दुष्कृत्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो व अशुद्ध होतो. सत्कृत्यामुळे आपणच आपले भले करू शकतो व शुद्ध होतो. दुःख निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांना आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत. या जबाबदारीचा स्वीकार करून आपण दुःखमुक्त कसे व्हावे हे आपणच शिकू शकतो. पुनर्जन्माची धारा. प्रतित्य समुत्पादाच्या चक्रावरून बुद्धांनी पुनर्जन्माची प्रक्रिया समजावून सांगितली आहे. याला संसार असेही म्हणतात. त्या काळी भारतात पुनर्जन्माची कल्पना सर्वसाधारणपणे सत्य म्हणून स्वीकारलेली होती. बऱ्याच लोकांना आज ही कल्पना परकी वाटते. एक असमर्थनीय संकल्पना वाटते. ती स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे, काय नाही हे समजावून घेणे जरुरीचे आहे. मागील व पुढील जन्माची अखंड धारा, पुन्हा पुन्हा येणाऱ्या अस्तित्वाचे चक्र म्हणजे संसार. आपली कर्मेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास प्रेरक ठरतात. आपण केलेल्या उच्च किंवा नीच कर्मावरून आपणास उच्च वा नीच जन्म प्राप्त होतो. ह्या जन्मातील चांगल्या किंवा वाईट कृत्याची परिणती पुढच्या जन्मी बक्षिसाच्या किंवा शिक्षेच्या रूपात होते. अशी कल्पना जे संप्रदाय पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात
त्या सर्वांमध्ये थोड्याफार फरकाने मांडली जाते. बुद्धांना मात्र असे आढळले की कितीही उच्च कोटीतला का जन्म असेना, त्यातही दुःख अटळ आहे. म्हणूनच आपण सुदैवाने पुनर्जन्माची अपेक्षा किंवा त्यासाठी प्रयत्न न करता कुठल्याही प्रकारच्या जन्मापासून मुक्तीची अपेक्षा केली पाहिजे. जन्ममुक्तीच सर्वात सुदैवी आहे, कारण आपले ध्येय हे दुःखातून पूर्णपणे सुटका हेच असावयास पाहिजे. सर्व दुःखचक्रातून मुक्त झाल्यावरच आपल्याला शुद्ध निर्मळ आनंदाची प्राप्ती होते, की जी जगातील कोणत्याही सुखकारक अनुभवापेक्षा वरच्या दर्जाची असते. भगवान बुद्धांची शिकवण ह्या जन्मातच ते सुख प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन करते. संसार म्हणजे सर्वसामान्य मानतात तशी ती कल्पना नाही की ज्यात वेगवेगळ्या जन्मात आत्मा आपले अस्तित्व कायम राखून पुन्हा पुन्हा फिरत असतो. खरे तर असे घडत नाही. वेगवेगळ्या जन्मात न बदलणारे असे अस्तित्व नसते, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणत, हे अस्तित्व जसे गायीपासून दूध मिळते, दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप, तसे जेव्हा ते दूध असते तेव्हा त्याला आपण दही म्हणत नाही किंवा लोणी वा तूपही समजत नाही. त्याचप्रमाणे विचार करताना केव्हाही सध्याच्या अस्तित्वाची अवस्थाच खरी समजली पाहिजे. ती भूत वा भविष्य असत नाही. भगवान बुद्धांचा तोच मी अहम पुन्हा पुन्हा अवतार घेतो या कायम तत्वावरही विश्वास नव्हता. अगर मागील जन्म किंवा पुढील जन्म अस्तित्वात नाही हे पण त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा त्यांना जे आढळले व त्यांनी जे शिकविले ते केवळ निर्मितीची एका जन्मातून दुसऱ्यात सातत्याने होणारी क्रिया, आणि जोपर्यंत आपण आपल्या कर्मसंस्कारांचे बळ या क्रियेला देतो तोपर्यंत ही क्रिया सुरूच राहते. जरी कोणाचा या सध्याच्या जन्माखेरीज कोणत्याही अस्तित्वावर विश्वास नसला तरी प्रतित्य समुपादाची उत्पत्ती त्यांना समजू शकते. प्रत्येक क्षणी जेव्हा आपल्या अंध प्रतिक्रियाबद्दल आपण बेसावध असतो तेव्हा तेव्हा आपण दुःख निर्माण करीत असतो. याची प्रचिती आपल्याला आत्ता ह्या इथे येते. जेव्हा आपण अविद्या बाजूला सारून अंध प्रतिक्रिया थांबवतो त्याच क्षणी निर्माण होणाऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते. स्वर्ग वा नरक या इथेच व आत्ताच अस्तित्वात असतो. त्यांचा अनुभव आपण या जन्मात व या शरीरात घेऊ शकतो. भगवान बुद्ध म्हणत, जरी आपली पुनर्जन्मावर श्रद्धा नसली, चांगल्या कृत्याबद्दल पुढील जन्मी मिळणारे पुरस्कार किंवा वाईट कृत्यामुळे मिळणारी शिक्षा जरी आपल्याला अमान्य असली तरी या जन्मात येथेच आपण द्वेष, दुर्भावना व चिंता यापासून मुक्त राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो. पुनर्जन्मात श्रद्धा असो व विश्वास असो, आपण या शिकवणीच्या उपयोगाने आपल्या सध्याच्या आयुष्यातील अंध प्रतिक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांशी सामना करू शकतो. आता आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवून अंध प्रतिक्रियामुळे दुःख निर्माण करण्याची आपली सवय घालवून दुःखमुक्तीकडे वाटचाल कशी करता येईल, आनंदी जीवन कसे मिळवता येईल हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. प्रश्नोत्तरे. अभिलाषा, राग आणि द्वेष कल्याणकारी असू शकत नाही काय? उदाहरण, अन्यायाचा तिरस्कार, स्वातंत्र्याची अभिलाषा, शारीरिक क्लेशांची भीती इत्यादी. उत्तर, अभिलाषा, द्वेष हे कधीच कल्याणकारी असू शकत नाही. ते आपल्यात नेहमीच तणाव व दुःख निर्माण करतात. तुम्ही जेव्हा अभिलाषेला व द्वेषाला मनात धारा देता तेव्हा कदाचित तुमच्या मनात उदात्त ध्येय असेल, पण ते साध्य करण्यासाठी मात्र अयोग्य साधनांचा अवलंब तुमच्या हातून होईल. अर्थातच आपल्याला या धोक्यापासून आपला बचाव करायला पाहिजे. प्रचंड भीतीच्या दडपणाखाली आपण हे करू शकता, पण तसे केल्यास आपल्यात भीतीचा एक न्यूनगंड निर्माण होईल व त्याचा दूरगामी परिणाम हानिकारकच ठरेल. किंवा मनात त्याबद्दल द्वेष निर्माण केला तर आपल्याला कदाचित अन्यायाविरुद्ध झगडण्यात यशही येईल, पण या द्वेषाचा मनावर विपरीत असाच परिणाम होईल. आपण अन्यायाविरुद्ध जरूर झगडलेच पाहिजे. आपल्याला असणाऱ्या धोक्यापासून आपला बचाव जरूर केलाच पाहिजे, पण हे सर्व आपण मनाचा समतोल कायम राखूनच करावयास पाहिजे. मनात
कोणत्याही प्रकारचा ताणतणाव येता कामा नये आणि समतोल पद्धतीने काम करीत इतरांवरील प्रेमाने आपण आपले ध्येय गाठवू शकतो. मनाची समता ही नेहमीच उपयुक्त व चांगले परिणाम करणारी असते. प्रश्न: आपले आयुष्य अधिक आरामदायी करण्यासाठी भौतिक गोष्टींची अभिलाषा बाळगण्यात वावगे काय आहे? उत्तर: जर तशी खरोखरच गरज असेल आणि त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात आसक्ती निर्माण होत नसेल तर त्या गोष्टीची अभिलाषा बाळगण्यात वावगे काहीच नाही. उदाहरणार्थ, आपल्याला तहान लागली आहे व पाणी हवे आहे तर त्यात अयोग्य असे काहीच नाही. तुम्हाला पाणी हवे ना आहे ना, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, पाणी मिळवता व तुमची तहान भागवता. पण जर त्याचीच व्याधी जडली तर मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, उलट त्रास मात्र होतो. आपल्या ज्या खऱ्या गरजा आहेत त्यासाठी प्रयत्न करून त्या भागवा. जर एखादी गोष्ट प्राप्त करण्यात आपल्याला अपयश आले तर त्याचा हसत स्वीकार करून दुसऱ्या मार्गाने प्रयत्न करा. त्यात जर यश आले तर त्याचा आनंद जरूर घ्या, पण त्याबद्दल आसक्ती मात्र निर्माण होऊ देऊ नका. प्रश्न: भविष्याचे नियोजन करण्याबद्दल आपले काय मत आहे का ती देखील आपल्याला एक अभिलाषाच वाटते? उत्तर: इथे देखील तोच मुद्दा आहे की आपल्याला ह्या नियोजनाबद्दल किती आसक्ती आहे. प्रत्येकाने आपल्या भवितव्यासाठी नियोजन हे केलेच पाहिजे. जर आपली योजना सफल होऊ शकली नाही व त्यामुळे आपणाला वाईट वाटू लागले तर समजा की त्या योजनेबद्दल आपण आसक्ती निर्माण केली. पण जर ही योजना असफल होऊ नये हसत हसत तुम्ही त्याचा स्वीकार करत म्हणालात की हरकत नाही, मी माझ्याकडून शक्य तेवढा प्रयत्न केला, त्यात मी अयशस्वी झालो तर काय मोठे, मी परत प्रयत्न करीन, तर तुम्ही त्यापासून अलिप्त राहता आणि म्हणूनच सुखी सुद्धा राहता. प्रश्न: प्रतित्य समुत्पादाचे चक्र थांबवणे म्हणजे एक प्रकारची आत्महत्या किंवा स्वतःचा संपूर्ण नाशच नाही का? आपण त्याची अपेक्षाच का करावी? उत्तर: आपण आपल्या सर्वनाशाची अपेक्षा करणे सर्वार्थाने चुकीचे आहे. जगण्याची उगीच अभिलाषा धरण्यापेक्षा इतकेच चुकीचे आहे. पण हे करण्यापेक्षा जर आपण कोणत्याही प्रकारची अभिलाषा किंवा द्वेष यांच्या आहारी न जाता निसर्गालाच त्याचे काम करू दिले तर बरे नाही का होणार? अगदी मुक्तीचीही अभिलाषा नको. प्रश्न: पण आपणच तर म्हणालात की संस्काराची साखळी थांबली की शेवटी पुनर्जन्मही थांबतोच. उत्तर: होय, पण ती फारच लांबची गोष्ट झाली. तुम्ही सध्या स्वतःच्या वर्तमान आयुष्यापुरताच विचार करा. भविष्याबद्दल उगाच चिंता करीत बसू नका. वर्तमानात चांगली कामे करा, भविष्य आपोआपच चांगले होईल. पुनरुत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या सर्व संस्काराचे समूळ उच्चाटन केले तर जन्म मृत्यूचा फेराच थांबेल. प्रश्न: मग हा तर सर्वनाश समूळ उच्छेद नाही का? उत्तर: होय, हा मी या अविद्येचा सर्वनाशच आहे, दुःखाचे उच्चाटनच आहे आणि हाच तर निर्वाण याचा खरा अर्थ आहे. हेच तर अंतराग्रीचे शमन आहे. आपण सतत अभिलाषा, द्वेष, अविद्येत जळत असतो. ही आग जेव्हा विझते तेव्हा सगळी दुःखे संपतात. मग हे जे शिल्लक राहते ते विधायकच असते, परंतु त्याला शब्दबद्ध करणे केवळ अशक्यच आहे, कारण ते ह्या इंद्रियांच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव काय तो या आयुष्यात घ्यायला हवा, म्हणजे मग ते काय आहे ते तुम्हाला समजू शकेल आणि मग सर्व नाशाची भीतीच पार नाहीशी होईल. प्रश्न: त्यानंतर मग जाणीवेचे, विज्ञानाचे काय होते? उत्तर: त्याची चिंता आपण कशाला करता? जी गोष्ट अनुभवानेच स्पष्ट होऊ शकते, जी गोष्ट अवर्णनीय आहे तिचा नुसता अंदाज बांधण्यात काय उपयोग? अशी कल्पना अंतिम ध्येय साध्य करण्याचा आपला जो खरा हेतू आहे त्यापासून आपल्याला केवळ दूर नेईल. तुम्ही जेव्हा ती अवस्था प्राप्त करून घ्याल तेव्हाच तिचा खरा आनंद लुटू शकाल. मग सगळेच प्रश्न नाहीसे होतील.
आणि कोणतेही नवे प्रश्न तयार होणार नाहीत. ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहा. प्रश्न: आसक्तीशिवाय जग चालेलच कसे? जर आई वडीलच अनासक्त झाले तर ते आपल्या मुलांची काळजी कशी घेणार? मग आयुष्यात प्रेम करणे तरी कसे शक्य आहे? आसक्ती सोडल्यास आयुष्यातील स्वारस्यच नाहीसे होणार नाही का? उत्तर: अनासक्त याचा अर्थ औदासीन्य, निष्क्रियता नव्हे. याला योग्य अर्थाने पवित्र तटस्थता असेच म्हणता येईल. आपण आई वडील या नात्याने आपल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी मोठ्या काळजीने व पूर्ण प्रेमाने घ्यावयास हवी. पण त्यात कोणत्याही प्रकारे अतिजवळीक उत्पन्न होऊ देता कामा नये. मोठ्या प्रेमाने आपण आपले कर्तव्य करा. समजा आपण एखाद्या रोग्याची काळजी घेत आहात व आपण घेतलेल्या काळजीमुळे तो बरा होऊ शकला नाही तर तुम्ही शोक करायला लागू नका. ते निरर्थक होईल. या उलट मनाचा समतोल राखून धीराने त्याला बरे वाटेल अशा दुसऱ्या मार्गाचा शोध घेऊन त्याला मदत करा. पवित्र तटस्थता होय, निष्क्रियता नाही व प्रतिक्रियाही नाही, तर मनाचा खरा समतोल राखून केलेली विधायक कृती होय. प्रश्न: हे खूपच कठीण आहे नाही? उत्तर: होय, पण आपल्याला ते आत्मसात केलेच पाहिजे. गारगोट्या व तू. एके दिवशी भगवान बुद्धांकडे एक तरुण माणूस रडत रडतच आला. बुद्धांनी त्याला विचारले, तरुण माणसा, काय झाले? का रडतोस? भगवान, माझे वृद्ध वडील काल मरण पावले. खरंच? मग मी काय करू शकतो? रडून तर काही आपण मरण पावलेल्या व्यक्तीला परत आणू शकत नाही. होय महाराज, रडून काही माझे वडील परत येऊ शकणार नाहीत हे मी समजू शकतो. पण भगवान, मी आपल्याकडे एक विशेष विनंती करण्याकरिता आलो आहे. कृपया माझ्या मृत पित्यासाठी आपण काहीतरी करा. अरे, मी तुझ्या मृत पित्यासाठी काय बरं करू शकतो? महाराज, नाही म्हणू नका. कृपया काहीतरी करा. आपण एवढे सामर्थ्यवान आहात. आपण नक्कीच हे करू शकाल. हे छोटे मोठे धर्मगुरू, पुरोहित, पंडे वगैरे मंडळी मृत माणसाच्या मुक्तीसाठी बरेच कर्मकांड करतात आणि सर्व कर्मकांडाची पूर्तता झाल्यावर मृत माणसासाठी स्वर्गाचे दार उघडले जाते. त्याला स्वर्गात प्रवेश करण्याचा परवाना दिला जातो. भगवान, आपण तर थोर सामर्थ्यवान आहात. आपण जर माझ्या मृत पित्यासाठी काही कर्मकांड केले तर त्यांना नुसता प्रवेश परवानाच काय, पण स्वर्गात काय वास्तव्य परवाना पण मिळू शकेल. आपण जरूर काहीतरी कराच. तो बिचारा तरुण इतका भावविवश झाला होता की कोणतीही तात्विक चर्चा किंवा तर्कसंगत स्पष्टीकरण तो समजू शकला नसता. त्याला सत्य गोष्टी समजाव्यात यासाठी बुद्धांना दुसराच उपाय अवलंबणे जरुरीचे होते. म्हणून ते त्याला म्हणाले, ठीक आहे, बाजारात जाऊन 2 मडकी घेऊन ये. भगवान बुद्ध आपल्या मृतपित्यासाठी काही कर्मकांड करण्यास तयार झालेले पाहून त्या तरुणाला खूप समाधान वाटले. तो धावतच बाजारात गेला व 2 मडकी घेऊन आला. भगवान बुद्ध त्याला म्हणाले, फारच छान. आता असे कर, 1 मडके तुपाने भर. तरुणाने एका मडक्यात तूप भरले. दुसरे मडके गारगोट्यांनी भर. तरुणाने तीही कामगिरी पूर्ण केली. आता त्याची तोंडे उत्तम प्रकारे बंद कर. त्याने तसे केले. आता ती दोन्ही मडकी समोरच्या तलावात नेऊन ठेव. तरुणाने मडकी पाण्यात ठेवल्यावर दोन्ही मडकी पाण्यात बुडाली. आता एक लांब काठी घेऊन ये व या मडक्यांवर मारून ती फोड, भगवान बुद्धांनी सांगितले. तरुणाला भगवान बुद्धांनी आपल्या मृतपित्यासाठी केलेले हे आश्चर्यजनक कर्मकांड बघून खूपच समाधान वाटले. आपल्या जुन्या परंपरेप्रमाणे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याचे मृत शरीर स्मशानात नेत असे. ते शरीर चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला जात असे. शरीर अर्धवट जळाल्यावर एका भक्कम काठीने त्याचे डोके फोडले जाई.
इथे ते जेव्हा त्याची कवटी फोडली जाईल अशी मान्यता होती की त्याच वेळी त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाईल. काल माझ्या वडिलांना अग्नी दिला व आज भगवान बुद्धांनी एक रूपक म्हणून ही मडकी फोडावयास सांगितले असणार आहे. त्या तरुणास वाटले तो या कर्मकांडामुळे फारच संतुष्ट झाला होता. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्या तरुणाने एक काठी घेऊन जोरदार फटका मारून ती दोन्ही मडकी मोठ्या तत्पर त्वेषाने फोडली. त्याचबरोबर एका मडक्यातले सर्व तूप वर येऊन पाण्यावर पसरून तरंगू लागले, तर दुसऱ्या मडक्यातील गारगोट्या मात्र तळाशीच राहिल्या. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, छान तरुण गृहस्था, तुझ्यासाठी एवढे केले, आता तुझ्या त्या तांत्रिकांना, मांत्रिकांना आणि पुरोहितांना बोलव व अशी प्रार्थना करावयास, अगर मंत्र म्हणावयास सांग की, हे गारगोट्यांनो वर या आणि हे तुपा तू मात्र खाली जा, मला तरी बघू दे हे कसे घडते ते. महाराज, आपण तर माझी थट्टा करायला सुरुवात केली. आपण म्हणता प्रार्थनेने तूप खाली जावे व गारगोट्या वर याव्यात, हे कसे शक्य आहे भगवान? गारगोट्या पाण्यापेक्षा जड आहेत, त्यामुळे त्यावर येणे शक्य नाही. त्या खालीच राहणार, त्यावर येऊ शकणार नाहीत. हा तर निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे तूप हे पाण्यापेक्षा हलके असते व ते पाण्यावर तरंगणारच, ते पाण्यात तळाशी राहूच शकणार नाही. तरुण गृहस्था, तुला तर निसर्ग नियमांची बरीच माहिती दिसते, पण माणसाच्या निसर्ग नियमांना तू कसा समजू शकत नाहीस? जर सर्व आयुष्यात तुझ्या पित्याची कर्मे या गारगोट्यांसारखी जड असतील तर ती त्यांना अधोगतीलाच नेणार. त्यांना कोण वर काढू शकेल? आणि जर त्यांची कर्मे या तुपासारखी हलकी फुलकी असतील तर त्यांना सद्गतीच मिळणार. त्यांना कोण खाली ढकलू शकेल? जितक्या लवकर आपण निसर्गाचा हा नियम समजू व या नियमानुसार आपले जीवन जगायला लागू, तितक्या लवकर आपण आपल्या दुःखातून, क्लेशातून बाहेर येऊ. प्रकरण 5. शील सदाचाराची शिकवणूक. अविद्या, राग व द्वेष यांचे समूळ उच्चाटन करून दुःखमुक्ती करून घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. या आवाक्यातील उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचवू शकेल असा मार्ग भगवान बुद्धांनी शोधला, अवलंबिला व इतरांना शिकविला. या मार्गाला त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. सोप्या शब्दात हा मार्ग समजावून सांगा अशी विनंती एकदा भगवान बुद्धांना केल्यावर ते म्हणाले, सर्व दुष्कृत्यापासून दूर राहा, सर्व सत्कृत्यांचा संचय करा आणि आपले मन शुद्ध करा. हीच मुक्तावस्था प्राप्त केलेल्या माणसाची शिकवणूक आहे. हे विवेचन अगदी स्पष्ट व सर्वमान्य होण्यासारखे आहे. दुसऱ्यांना इजा करणारी कामे आपण करू नये. त्याचप्रमाणे सर्वांना हितकारी कामे आपण करावी. याबद्दल कुणाचाही विरोध असणार नाही. पण काय फायद्याचे व काय तोट्याचे हे कसे ठरवावे? कोणते कृत्य हे सत्कृत्य होते व कोणते दुष्कृत्य तोटे ठरते, हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो. आपल्या परंपरागत श्रद्धांवर विसंबतो. आपली पसंती व पूर्वग्रह यांना महत्त्व देतो व त्यामुळेच त्यांच्या अशा संकुचित व्याख्या तयार होतात की समाजातील काही पंथांना त्या मान्य होतात तर इतरांना अमान्य असतात. अशा प्रकारच्या उथळ स्पष्टीकरणापेक्षा जगन्मान्य होईल अशी सत्कृत्य व दुष्कृत्य, पाप व पुण्य यांची व्याख्या आपल्याला दिली आहे. कोणतेही कृत्य की जे दुसऱ्यांना अहितकारक ठरते, त्यांची मनःशांती घालवते, ते दुष्कृत्य वा पाप समजावे. जे कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते, त्यांच्या सुखशांती, एकात्मता व सुसंवाद निर्माण करते, ते पुण्य.
वा सत्कर्म समजावे. तसेच कोणतेही कर्मकांड, बौद्धिक कसरती वा क्रियाकर्म करून मनाचे शुद्धीकरण होत नाही, तर पद्धतशीरपणे स्वतःबद्दलच्या खऱ्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेऊन मनावरचे जुने संस्कार पद्धतशीरपणे काढून टाकून दुःखमुक्तीपर्यंत जाण्यानेच मन शुद्ध होते. वर सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवणूक मुख्य 3 भागात विभागली आहे. ती म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा. शील म्हणजे सदाचार, शरीराच्या किंवा वाणीच्या सगळ्या दुष्कृत्यापासून दूर राहणे. समाधी म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास, आपल्या मनाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा जाणीवपूर्वक केलेला विकास. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, स्वतःच्या अंतर्दृष्टीचा स्वाभाविक विकास व शुद्धीकरण. सदाचाराचे मूल्य. ज्या कोणाला धर्माचे आचरण करावायचे आहे त्याने सुरुवातच सदाचारापासून कराव्यास हवी. धर्म प्रवेशाची ही पहिली पायरी आहे, त्याशिवाय प्रगती होणारच नाही. दुसऱ्याला अहितकारी होतील अशी कृत्ये किंवा क्रिया यापासून आपण दूरच राहिले पाहिजे. हे समजायला अगदी सोपे आहे, कारण अशा वागणुकीची समाजाच्या स्थैर्यासाठी फार गरज आहे. असे न केले तर समाजाची एकसंगता कशी टिकणार? पण खरं तर आपण अशा कृत्यापासून दूरच राहायला पाहिजे, कारण यामुळे दुसऱ्याचे तर सोडाच, पण आपले स्वतःचंही नुकसान होते. खून, चोरी, दुसऱ्यांचा अपमान किंवा बलात्कार ही कृत्ये मनात प्रचंड राग, लोभ, प्रक्षोभ निर्माण केल्याशिवाय घडणे अशक्यच आहेत. आसक्तीचा व द्वेषाचा हा क्षण आत्ताच दुःख निर्माण करतो असे नाही, तर भविष्यातही त्याचे ओझे मोठे करतो. भगवान बुद्ध म्हणतात, या क्षणी विकाराने जळणे भविष्यातही जाळते. दुष्कृत्य आपल्यासाठी प्रचंड दुःख निर्माण करते. या क्षणाचा आनंद भविष्याच्या आनंदाची नांदी ठरतो. आताचा सद्गुण भविष्यातही खूप सुख देतो. स्वर्ग किंवा नरक यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही. या जन्मात व आपल्यातच येथेच तो अनुभव घेऊ शकतो. आपल्या हातून जेव्हा दुष्कृत्य घडतात तेव्हा अभिलाषा व तिटकारा यांच्यामुळे आपल्याला नरकाचे दर्शन होते. जेव्हा आपण सत्कृत्य करतो तेव्हा आपल्या मनशांतीतून आपल्याला स्वर्गाचाच अनुभव येतो. म्हणूनच दुसऱ्याच्या भल्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी आणि आपल्यालाच होणारी हानी टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक दुष्कृत्यापासून दूर राहिले पाहिजे. शील आचरण का करायचे याचे कारण म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा शोध घ्यावायचा आहे. आपल्या संबंधीच्या सत्यात खोलवर जाऊन बुडी मारावयाची आहे व आपले अंतरंग जाणावयाचे आहे. हे करण्यासाठी मन अतिशय शांत व अविचल असण्याची गरज आहे. अस्थिर व खवळलेल्या तालावात जसे खोलवर काय आहे ते दिसणे अशक्यच आहे, तसेच अंतर्निरीक्षणासाठी प्रक्षुब्धतेपासून मुक्त व शांत अशा मनाची जरुरी आहे. जेव्हा आपण दुष्कृत्य करतो तेव्हा आपले मन प्रक्षुब्धतेने भरून ओसंडत असते. तेव्हा आपण वाणीच्या व शरीराच्या दुष्कृत्यापासून परावृत्त असतो. तेव्हाच मनाला पाहिजे तेवढी शांती मिळू शकते व अंतर्निरीक्षणाच्या कार्यात प्रगती होऊ शकते. अजून एका कारणासाठी शीलपालनाची आवश्यकता आहे. जो धर्माचरण करतो तो आपले अंतिम लक्ष दुःखमुक्ती या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत असतो. हे काम करीत असताना आपण आपल्या मनाची गुंतवणूक अशा गोष्टीत करता कामा नये की ज्यामुळे मनाची नेहमीची सवय वाढीला लागेल. कोणती क्रिया की जी दुसऱ्याचे अहितच करते ती नेहमीच अभिलाषा, हेवा, द्वेष व अज्ञान यांना सोबतच करते. अशी कामे करणे म्हणजेच 1 पाऊल पुढे व 2 पाऊल मागे जाणे नव्हे का? असे केले तर मग आपण आपले साध्य कसे व केव्हा साधणार हा आपल्या प्रगतीतील
एक अडथळाच नाही का? शीलपालनाची गरज ही फक्त समाजाच्या हितासाठीच नाही, तर त्यातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी पण आहे. प्रत्येकाच्या शाश्वत सुखासाठीच नव्हे, तर त्याच्या धर्माचरणाच्या मार्गासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. शीलपालनात आर्य अष्टांगिक मार्गातील शिकवणीचे 3 भाग येतात. सम्यक वाचा अथवा वाणी, सम्यक कर्मांत व सम्यक उपजीविका म्हणजेच योग्य वाचा, योग्य कर्म आणि योग्य उदरनिर्वाह. सम्यक वाणी, आपले बोलणे शुद्ध, सात्विक व हितकारक असले पाहिजे. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच मिळवता येते आणि म्हणूनच पहिल्यांदा वाणीची अशुद्धता म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. अशुद्ध वाणीत खोटे बोलणे म्हणजे सत्याला सोडून मोघम बोलणे, 2 मित्रांची मैत्री तुटेल अशा गोष्टी करणे, व्यक्तीच्या पश्चात त्यांची निंदा नालस्ती करणे, बदनामी करणे, दुसऱ्यांचा शांतता भंग करील व त्यांना फायद्याचे होणार नाही अशा कठोर शब्दांचा वापर करणे, निरर्थक कुजबूज अर्थहीन गप्पा गोष्टी ज्यांच्यामुळे आपण आपला व इतरांचा वेळ वाया घालवतो अशी कृत्ये करणे, या व अशा गोष्टी वाणीची अशुद्धी करतात. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी या शुद्ध वाणीतच येतात. सम्यक वाणी ही काही नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक वाणी आचरणारा कोण असतो हे भगवान बुद्धांनी असे विशद केले आहे. सुसंवाद पठाय मुसावादा परिविष्टो होती सच्चवादी सच्च संधो एतो पच्छयिको अविसंवादको लोकस्स पिशूनां वाचं पाह्य पिशुनाय वाचाय परिविदतो होती इतो श्रुत्वा न अमुत्र अख्खाता इमेसं भेदाय अमुत्र वा श्रुत्वा न इमेसं अख्खाता अमुसं भेदाय इति भिन्नानं वा साधाता सहितानं वा अनुत्पादाता समग्गारामो समग्गारतो समग्गज्जन्ति समग्गकर्णीं वाचं भासिता होती. यासा वाचा नेला कन्नमुखा पेमतिया हृदयंगमा पोरी बहुजनकंता बहुजनमना तथा रूपीं वाचं भासिता होती. संप व लापम पाहय समकप्पलापा परिवीरता होती कालवादी भूतवादी अत्यवादी विनयवादी विधानवती वाचं भासिता कालेन सापदेशं परिएन्तवन्तीम् अत्य सहितम्. तो असत्य भाषण सोडून त्यापासून दूर राहत सत्यवादी बनून सत्यसंध सत्याचे आचरण करणारा, लोकात विश्वासपात्र बनून जसे पाहिले ऐकले तसेच बोलणारा असतो. एक दुसऱ्याची चहाडी सोडून त्यापासून दूर राहतो. कुणाची गोष्ट इथे ऐकून तिथे सांगत नाही, तिथे ऐकून परस्पर फूट पाडण्यासाठी इकडे सांगत नाही. याप्रमाणे तो भांडणाऱ्यांना जोडण्यासाठी व मिळून राहणाऱ्यांनी भांडू नये यासाठी आपल्या वाणीचा प्रयोग करतो. ह्या प्रकारे तो सर्वांच्या एकतेत प्रसन्न, सर्वांच्या एकतेत रत, सर्वांच्या एकतेत आनंदी राहणारा व एकता निर्माण करणारी वाणी बोलणारा असतो. कठोर वाणीचा व्यवहार सोडून त्यापासून दूर राहतो. तो अशी वाणी बोलण्याचा प्रयत्न करतो जी इतरांना ऐकण्यास चांगली वाटेल, प्रिय वाटेल, हृदयंगम असेल, सभ्य असेल, अधिक लोकांसाठी रुचणारी, आवडेल अशी असेल. निरर्थक गोष्टी सोडून त्यापासून दूर राहतो.
व अशा प्रकारे तो प्रासंगिक, सार्थक, धर्मयुक्त, अनुशासन, प्रमाणित, एकोपा घडविणारा वाणीच बोलतो. त्याची वाणी स्मरणयोग्य, समयोचित, व्यवहारयुक्त, आटोपशीर, परिणामकारक व सार्थक असते. सम्यक कर्मांत शारीरिक कर्म. शारीरिक कर्म देखील शुद्ध हवे. वाणीप्रमाणे शारीरिक कर्माची शुद्धता समजण्यासाठी आपल्याला दूषित कर्मे कोणती हे समजावून घेतले पाहिजे, म्हणजे आपण त्यापासून दूर राहू शकू. अशुद्ध कर्मे म्हणजे जिवंत प्राण्यांची हत्या, चोरी, व्यभिचार, नशापाणी, की ज्यामुळे माणूस आपली सारासर बुद्धी गमावून बसतो व आपण काय बोलतो, कसे वागतो याची त्याला शुद्ध राहत नाही. या चारही गोष्टी सोडल्या तर जी कर्मे राहतात ती सर्व शुद्धच राहतात. ती सारी सत्कर्मेच आहेत. सम्यक कर्मे ही देखील नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक कर्मे आचरणाऱ्याने वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, जो तलवार व दंड बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने कुणालाही इजा न करता सर्वांवर दयाच करतो, जगातील सर्व प्राण्यांचे भले अपेक्षितो, चोरीपासून दूर असतो आणि जो स्वतः अतिशय शुद्ध आचरण करतो, तो सम्यक कर्म आचरणारा शील. संसारी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सम्यक वाणी व कर्म अवलंबिण्यासाठी खालील 5 नियम पाळणे आवश्यक आहे. 1. कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या न करणे. 2. चोरी न करणे. 3. व्यभिचार न करणे. 4. खोटे न बोलणे. 5. कोणत्याही प्रकारचे नशापान न करणे. वरील 5ही नियमांचे काटेकोर पालन करणे हे धर्माचरण करणाऱ्यांसाठी फारच आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील दैनंदिन व्यवहार थांबवून कदाचित थोड्या दिवसाकरिता किंवा 1 दिवसाकरिता का होईना मनाच्या शुद्धीकरणासाठी किंवा मुक्तीसाठी काम करण्याची संधी येते. अशा वेळी मोठ्या निष्ठेने धर्मपालन करण्याची जरुरी असते आणि म्हणूनच नेहमीपेक्षा आपला आचार विचार जरा काळजीपूर्वकच व्हावा लागतो. स्वतःच्या शुद्धीकरणास मारक ठरतील अशा गोष्टी ह्यावेळी टाळणे जास्त महत्वाचे असते व म्हणूनच अशा वेळी 5 ऐवजी 8 नियमांचे पालन करावयाचे असते. त्यात पहिल्या 5 नियमामध्ये एक बदल केला जातो, तो म्हणजे केवळ व्यभिचारापासून दूर राहण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते. त्याचबरोबर अवेळी म्हणजे दुपारी 12 नंतर अन्न ग्रहण करू नये. कोणत्याही प्रकारची शरीर सजावट व मौज मजा, करमणूक व आरामदायी विलासी शय्या टाळावी. ब्रह्मचर्य व इतर नियमांमुळे स्वनिरीक्षणासाठी लागणारी मनाची शांती व जागरूकता वाढण्यास व तिचे पोषण होण्यास मदत होते. तसेच बाह्य गोष्टीमुळे होणाऱ्या शांतताभंगापासून मनाची सुटका होते. या 8 नियमांचे पालन फक्त निष्ठेने धर्म साधनेच्या वेळीच होणे जरुरीचे आहे. नंतर आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारासाठी सांगितलेले 5 नियमच पाळणे पुरेसे आहे. ज्यांनी घरादाराचा त्याग करून एकांतवास किंवा भिक्षू व भिक्षुणीचे जीवन पत्करले आहे, त्यांच्यासाठी हे नियमपालन 8 वरून 10 वर जाते. पहिल्या 8 नियमाखेरीज त्यांनी अर्थार्जन करू नये. कोणत्याही कामासाठी पैसे घेऊ नयेत. भिक्षेवरच आपला उदरनिर्वाह करावा. म्हणजे आपल्या स्वतःसाठी व समाजाच्या फायद्यासाठी आपला संपूर्ण वेळ ते मनाच्या शुद्धीसाठी देऊ शकतील. 5, 8 व 10 नियमांचे पालन म्हणजे काही निरर्थक रूढी नाहीत. त्या भगवान बुद्धांची शिकवणूक पाळून पुढे जाण्याच्या खऱ्या अर्थी अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणास सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे. सम्यक उपजीविका. आपल्या सर्वांना उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या योग्य मार्गाचा अवलंब करावयास पाहिजे. योग्य उपजीविकेची 2 मोजमापे आहेत. एक म्हणजे ती दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणारी नसावी, म्हणजेच तिच्यामुळे वर सांगितलेल्या पहिल्या 5 नियमांचा भंग होता कामा नये.
इतकेच काय, पण आपण असा कोणताही व्यवसाय निवडू नये की त्यामुळे इतरांना वरील 5 नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यापासून त्यांची हानी होईल. आपल्या उपजीविकेच्या मार्गाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुसऱ्याला इजा होता कामा नये. म्हणजे ती उपजीविका ज्यात माणसांची किंवा अन्य प्राण्यांची हत्या करावी लागते ती सम्यक उपजीविका होऊ शकत नाही. इतकेच काय, पण दुसऱ्याने मारलेल्या प्राण्यांची हाडे, मांस, कातडी किंवा अन्य भाग यांची विक्री योग्य ठरत नाही, कारण ती दुसऱ्याने केलेल्या अयोग्य कर्मावरच आधारित असते. दारूची किंवा इतर मादक पदार्थांची विक्री कितीही फायद्याची असली व आपण स्वतः त्यापासून दूर असलो तरी ती दुसऱ्यांना व्यसनाधीन करण्यास प्रवृत्त करते व त्यांना हानिकारक असते. म्हणून सम्यक उपजीविका होऊ शकत नाही. जुगारांचा अड्डा चालवणे आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असलेही परंतु तेथे येणारे मात्र नुकसानच होते. श्रेय मारक हत्यारे, दारुगोळा, बॉम्ब, दूर पल्ल्याची शस्त्रे यांचाही व्यवसाय खूप पैसा मिळवून देत असेलही पण तो हजारो लोकांची शांती व समन्वय बिघडवतो व त्यामुळे सम्यक व्यवसाय होऊ शकत नाही. ज्या कर्मामुळे लोकांचे उघड उघड नुकसान होणार नाही पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल, शुद्ध नसेल तर असे काम सम्यक उपजीविकेत येणार नाही. उदाहरणार्थ एखादा चांगला डॉक्टर आहे पण तो एखादी मोठी साथ यावी व मला भरपूर पैसा मिळावा अशी इच्छा करतो. एखादा व्यापारी साठेबाजी करून किंवा दुष्काळ पडून माझा माल चढ्या किमतीत विकला जावा अशी इच्छा करतो. या सम्यक उपजीविका होऊ शकत नाही. आपण प्रत्येक जण समाजाचे घटक आहोत. आपण समाजाची बांधिलकी म्हणून काही कामे करतो, कोणाची तरी गरज पुरी करतो व आपला निर्वाह भागवीत असतो. भिक्षू किंवा घरादाराचा त्याग केलेला संन्यासी सुद्धा आपल्या मनाचे शुद्धीकरण करून आध्यात्मिक प्रगती साधून आपले व समाजाचे हित साधतो. यांना देखील समाजाकडून भिक्षा व माधुकरी मिळते. पण जर त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून समाजाची फसवणूक किंवा दिशाभूल केली, लोकांना चमत्कार वगैरे दाखवून आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वृथा प्रदर्शन केले तर ती देखील सम्यक उपजीविका म्हणता येणार नाही. आपल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला आपण आपल्या कुटुंबियाच्या भरणपोषणासाठी वापरतो. त्यातील जास्तीचा भाग ते शक्य नसेल तर कमीत कमी काही भाग समाजाकडे परत गेला पाहिजे. समाजात जे कमी सुदैवी लोक आहेत त्यांच्या उपयोगी पडला पाहिजे. समाजातील एक उपयोगी घटक होऊन आपण आपल्या समाजाच्याही उपयोगी पडावे या प्रेरणेने केलेली सर्व कामे सम्यक उपजीविकेत येतील. विपश्यना साधनेच्या शिबिरातील शील पालन व अनुशासन, सम्यक वाचा, सम्यक कर्म व सम्यक उपजीविका हे आपल्या व समाजाच्या हिताच्या आहेत, म्हणून त्यांना धरून आचरण केले पाहिजे. विपश्यना साधनेच्या शिबिरात सर्व प्रकारच्या शीलपालनाचा अभ्यास करण्याची फार उत्तम संधी मिळते. धर्मपालनाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला हा काळ असतो. म्हणून प्रत्येक शिबिरार्थीने 8ही नियमांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावयाचा असतो. तरी देखील नेहमीच्या सवयीचा विचार करून प्रथमच भाग घेणाऱ्यांना किंवा शारीरिक त्रास असणाऱ्यांना सवलत दिली जाते. त्यांना संध्याकाळी थोडासा आहार दिला जातो आणि म्हणूनच जरी ते जवळजवळ 8 नियमांचे पालन करीत असले तरी त्यांना 5च शील पालनाची प्रतिज्ञा दिली जाते. ह्या नियमाबरोबर शिबिरार्थींनी कडक मौन पाळावयाचे असते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिबिरात भाग घेणाऱ्यांना आपापसात बोलण्यास सक्त मनाई आहे. आपल्या अडचणीसंबंधी ते आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी अडथळ्यामुळे त्यांना साधनेत खूपच मदत होते. एकमेकांना अडथळा न करता लोक बंदिस्त जागेत राहून काम करू शकतात. अशा या एकांत, प्रसन्न व शांततामय वातावरणात
स्वनिरीक्षणासारखा हळूवार नाजूक अभ्यास करणे शक्य होते. इथे प्रशिक्षणार्थींना अन्न व निवास दिला जातो. त्याचा खर्च इतरांनी दिलेल्या दानावरच चालतो. अशा प्रकारे प्रशिक्षणाच्या काळात सर्वजण जवळजवळ घरादाराचा त्याग केलेल्या संन्याशासारखे राहतात व इतरांनी केलेल्या दानावरच आपला निर्वाह करतात. आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करून शिबिरार्थी आपले व इतरांचे भले करतात. विपश्यना साधनेच्या अभ्यासाच्या शिबिरात भाग घेऊन साधक अशा प्रकारे सम्यक उपजीविकेचा अभ्यास करतात. शीलपालन हा धर्मपालनाचाच एक अविभाज्य घटक आहे. ह्याशिवाय धर्माच्या मार्गात व प्रगती होऊ शकत नाही. कारण ह्याशिवाय मन फारच प्रक्षुब्ध असते व त्यामुळे आतील सत्याचा शोध घेणे शक्य होत नाही. असे काही आचार्य आहेत की जे शीलपालनाशिवाय आध्यात्मिक प्रगतीची शिकवणूक देतात. ते जे काही शिकवतात ती भगवान बुद्धांची शिकवणूक नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे शीलाचे पालन न करता वेगवेगळ्या अति आनंददायक अवस्थांचा अनुभव करता येत असेल, पण त्यांना आध्यात्मिक मार्गातील साध्य समजणे चुकीचेच ठरेल. शीलपालनाखेरीज माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही, अंतिम सत्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही, हे मात्र निश्चित. प्रश्नोत्तरे. प्रश्न: चांगले कार्य करणे म्हणजे एक प्रकारची आसक्तीच नव्हे का? उत्तर: नव्हे. चांगले कार्य करणे म्हणजे केवळ आपल्या प्रयत्नांची शिकस्त करणे होय. असे कार्य करीत असताना या कार्याचे परिणाम आपल्या नियंत्रणाच्या बाहेरचे आहेत ह्याची आपल्याला जाणीव हवी. आपण आपले काम करावे व त्याचे परिणाम निसर्गावर, धर्मावर सोपवावेत, म्हणजे तुमचे काम नक्कीच चांगले होईल. प्रश्न: याचा अर्थ चुका करण्याचा मुक्त परवानाच नाही का? उत्तर: तुमच्या हातून चूक झाली तर ती मान्य करा. पुन्हा ती चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करा. कदाचित परत तुम्हाला त्यात अपयश येईल. हसतमुखाने त्याचा स्वीकार करा व ती टाळण्यासाठी सुधारित मार्गाचा वापर करा. आपण आपल्या अपयशाचा आनंदाने स्वीकार केलात तर त्याबद्दल आपल्याला आसक्ती राहत नाही. पण जर पराजयाने आपण खचलात व विजयाने खूपच आनंदित झालात, हुरळून गेलात, तर मात्र नक्कीच तुम्ही त्यात आसक्त होतात. प्रश्न: सम्यक कार्य म्हणजे फक्त आपण केलेले योग्य प्रयत्न, त्याचे परिणाम नव्हेत, असेच ना? उत्तर: होय, असेच. केलेले कार्य जर चांगले असेल तर परिणाम आपोआपच चांगले होणार. धर्मच त्याची काळजी घेतो. परिणामांची अपेक्षित, अनपेक्षित वगैरे निवड करण्याची शक्ती आपल्यात नाही. म्हणून आपण फक्त आपल्या कर्माची निवड करू शकतो. मात्र ह्यात आपण आपल्या प्रयत्नाची शर्त करणे जरुरीचे आहे. प्रश्न: अनावधानाने दुसऱ्यास दुखावले गेले तर ते दुष्कर्मच ठरते का? उत्तर: नाही. दुसऱ्याला दुखविण्याच्या हेतूने प्रयत्न करून जर तुम्ही त्यात यशस्वी झालात तर तुम्ही दुष्कृत्य केले असे म्हटले जाते. शील हे अगदी टोकापर्यंत ताणणे हे व्यवहारे तर नाहीच, पण कोणाच्याही हिताचे ठरणारे नाही. उलट पक्षी सुरुवातीला इतका निष्काळजीपणा दाखवायचा की आपल्या वागण्याने इतरांना त्रास होतो आहे याचे भानही ठेवावयाचे नाही व मग इतरांना त्रास देणे हा मात्र उद्देश नव्हता असे म्हणायचे. हे योग्य नाही. धर्म आपल्याला सर्व गोष्टीबद्दल सतत जागरूक राहावयाला शिकवतो. प्रश्न: योग्य व अयोग्य कामुकता यातील फरक काय आहे? का हाही एक प्रकारचा इच्छेचाच प्रश्न आहे? उत्तर: नाही. कामुकतेलाही संसारी माणसाच्या आयुष्यात एक स्थान आहे. यात कोठेही दमन वा दडपशाही नको. कारण दमन केल्याने मनावर ताण पडतो आणि त्यातूनच अनंत अडचणी व समस्या उत्पन्न होतात. परंतु आपल्या वासनांना धरबंद न ठेवता व इच्छेच्या पूर्ततेसाठी कोणत्याही व्यक्तीशी वैश्विक संबंध ठेवला तर या वासनांच्या अधिपत्यातून आपण आपले मन कधीच मुक्त करू शकणार नाही. या दोन्ही अगदी टोकाच्या भूमिका टाळून धर्म आपल्याला मधला मार्ग अवलंबण्यास सांगतो. तो म्हणजे एकमेकास
पूर्णपणे वचनबद्ध असलेल्या एक स्त्री व एक पुरुष यांच्यातील निरोगी शरीर संबंध होय. अशा प्रकारचे शरीर संबंध आपल्या आध्यात्मिक उन्नतीत प्रगतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करीत नाहीत. आणि आपण दोघेही जर विपश्यनेचे साधक असाल तर जेव्हा जेव्हा विकार आपल्या मनात उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा तटस्थपणे त्याचे निरीक्षण करा. आपल्या लक्षात येईल की असे करणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा मुक्त परवाना बाळगणे नव्हे किंवा भावनांची दडपशाही करणेही नव्हे. तटस्थ निरीक्षणानेच आपण आपले मन विकारापासून मुक्त करू शकाल. काही वेळा अशा दाम्पत्यात संबंध येईल, पण हळूहळू अशी स्थिती विकसित होईल की वैशिकतेला फारसा अर्थ उरणारच नाही. हीच तर खरी स्वाभाविक ब्रह्मचर्य अवस्था आहे, जिथे वासनांचा पुसटसा विचार देखील मनात उद्भवणार नाही. ह्या ब्रह्मचर्याचा हा भाव कोणत्याही वैश्विक समाधानापेक्षा जास्त आनंददायक आहे. ह्यामुळे तुम्ही अतिशय सुखी समाधानी होता. आपण सर्वांनीच या खऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावयास शिकले पाहिजे. प्रश्न: पण पाश्चिमात्य लोक दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या संमतीने ठेवलेले शरीर संबंध स्वाभाविक मानतात. उत्तर: ही विचारसरणीच धर्मापासून फार दूर आहे. कोणत्याही व्यक्तीने एका व्यक्तीशी, मग दुसऱ्याशी, नंतर तिसऱ्याशी शरीर संबंध ठेवणे म्हणजे आपले विकार वासना वाढवणेच नाही का? विकारामुळेच तर दुःखाचे संवर्धन होत असते. तेव्हा आपण शरीर संबंध हे एकाच व्यक्तीपुरते मर्यादित ठेवावेच पाहिजे किंवा संपूर्ण व स्वाभाविक ब्रह्मचर्य तरी पाळावयास हवे. प्रश्न: निरनिराळ्या जाणीवांच्या अनुभूतीकरता किंवा वेगवेगळ्या उन्मनी अवस्थांच्या प्राप्तीसाठी अंमली पदार्थांचा उपयोग योग्य होईल का? उत्तर: काही साधकांनी मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा उपयोग करून ध्यानात येणाऱ्या अनुभवासारखाच अनुभव घेतल्याचे मला सांगितले आहे. हे खरे असो की खोटे, पण बाह्य पदार्थांचा उपयोग करून घेऊन येणारी अनुभूती म्हणजे सत्य संशोधनातले एक अवलंबनच नाही का? धर्म तर नेहमीच आपल्याला स्वावलंबन शिकवतो, स्वतःचे स्वामी होण्यास प्रवृत्त करतो की ज्याच्या आधारे सत्याचा अनुभव आपण आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे तेथे व पाहिजे तेव्हा घेऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंमली पदार्थांचे उपयोग अनेक समस्या उत्पन्न करतात. त्यामुळे आपण मनाचा समतोल घालवून स्वतःची हानी करून घेतो. या उलट धर्माचे आचरण साधकाला इतरांची व स्वतःची कुठल्याही प्रकारची हानी न करता जास्त समतोल बनवते. प्रश्न 5वा नियम स्वतःला अंमली पदार्थांच्या उपयोगापासून प्रवृत्त करणे किंवा स्वतः व्यसनाधीन न होणे असा आहे का? वास्तविक मद्यपानाच्या पूर्ण आहारी न जाता माफक मद्यपान केले तर त्यामुळे काही हानी होते असे वाटत नाही. तेव्हा आपण एखादा पेला दारू पिणे हे देखील शीलभंग करणे असे मानता का? उत्तर: अगदी थोड्या प्रमाणातही मद्याचा वापर हा दूरगामी वाईट परिणाम करणारा व मद्याबद्दल आसक्ती निर्माण करणारा ठरतो. आपण व्यसनाधीनतेकडे जाणारी पहिली पायरी चढतो आहे हे आपल्या ह्यावेळी लक्षात देखील येत नाही. हे नक्कीच तुम्हाला व इतरांना हानी करणारे नाही का? प्रत्येक व्यसनी माणसाची सुरुवात मद्याच्या केवळ एका पेल्यानेच होते. तेव्हा दुःख निर्माण करणारी पहिली पायरी तरी का चढता? आपण निर्धाराने साधना करीत असताना चुकून देखील एखाद्या दिवशी मद्याचा एखादा पेला घेतला तर किंवा एखाद्या स्नेहसंमेलनात आपल्याला तो घ्यावा लागला तर आपल्या ध्यानातील अस्थिरता आपल्याला जाणवेल. धर्म व मद्य एकत्र राहूच शकत नाही. आपल्याला जर धर्माच्या आचरणात प्रगती करायची असेल तर आपण मद्यापासून 4 पावले दूरच असावयास पाहिजे. हाच हजारो साधकांचा अनुभव आहे. मद्यप्राशन व लैंगिक स्वैराचार या 2 नियमांची गंभीरता साधकांनी प्रामुख्याने समजावून घेणे फार जरुरीचे आहे. आमच्याकडील लोक जे आपल्याला बरे वाटते ते योग्यच असले पाहिजे असं समजतात. उत्तर:
कारण ते सत्य योग्य प्रकारे समजावून घेत नाहीत. जेव्हा द्वेषाने प्रेरित होऊन आपण एखादी कृती करतो तेव्हा आपोआपच आपल्या मनातील प्रक्षुब्धता आपल्याला जाणवते. परंतु जेव्हा अभिलाषेमुळे आपण एखादी कृती करतो तेव्हा मनाच्या वरवर आपल्याला आनंदच वाटतो, पण मनाच्या तळाशी मात्र प्रक्षुब्धताच दडलेली असते. केवळ अज्ञानामुळेच आपल्याला त्यात आनंद वाटतो. आपण स्वतःचेच नुकसान या गोष्टीमुळे कसे करून घेतो हे आपल्याला जेव्हा जाणवते तेव्हा आपण स्वाभाविकपणेच अशा प्रकारच्या कृतीपासून परावृत्त होतो. प्रश्न: मांसाहार करणे म्हणजे देखील शीलभंगच आहे का? उत्तर: नाही. जोपर्यंत आपण स्वतः एखाद्या प्राण्याची हत्या करत नाही तोपर्यंत, जोपर्यंत मांस आपल्याला उपलब्ध करून दिले जाते व आपण इतर अन्नाप्रमाणे त्याची चव घेता आहात तोपर्यंत आपला शीलभंग होत नाही. पण अप्रत्यक्षपणे आपण मांसाहार करून इतरांना हत्या करण्यासाठी प्रवृत्त नाही का करीत? खोलवर विचार केल्यास आपल्याला असे कळेल की मांसाहाराने आपणच स्वतःचे अहित करून घेतो. प्रत्यक्षाने प्राणीमात्राच्या मनात राग, अभिलाषा, द्वेषाच्या भावना उचंबळून येत असतात. तटस्थ निरीक्षण करून मनाचे शुद्धीकरण करण्याची क्षमताच त्यांच्या ठिकाणी नसते. त्यांच्या शरीरातील प्रत्येक कण हा राग व द्वेष यामुळेच संस्कारित झालेला असतो आणि आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा हाच आहार आपण स्वतःच्या शरीराला देत असतो. साधक स्वतःला राग व द्वेष यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणूनच त्यांनी मांसाहार टाळला तर ते त्यांना फारच उपयुक्त ठरेल. प्रश्न: म्हणूनच प्रशिक्षणात फक्त शाकाहारी अन्न पुरवले जाते का? उत्तर: होय, कारण विपश्यना साधनेसाठी ते सर्वोत्तम अन्न आहे. प्रश्न: दैनंदिन जेवणातही आपण शाकाहाराचीच शिफारस करता का? उत्तर: होय, ते पण फारच उपयुक्त आहे. प्रश्न: साधकाने द्रव्यार्जन केलेले कसे चालते? उत्तर: जेव्हा आपण धर्माचे आचरण करता तेव्हा जरी पैसा कमावला नाही तरी आपण समाधानी असता. पण जर केवळ पैसा कमावलात व धर्माचरण केले नाही तर मात्र आपण दुःखीच व्हाल. धर्माचरण हेच फार महत्वाचे आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत तोपर्यंत आपण आपले पालनपोषण केलेच पाहिजे. आपण कष्ट करून प्रामाणिकपणे पैसा मिळवणे यात काही अयोग्य नाही, पण या गोष्टी धर्माला अनुसरून करावयास पाहिजे. प्रश्न: दुरान्वयाने देखील आपण केलेल्या कामाचा उपयोग इतरास अहितकारी ठरत असेल, आपण केलेल्या गोष्टी विघातक कामासाठी वापरल्या जात असतील तर ती अयोग्य उपजीविका ठरते का? उत्तर: आपल्या मनातील हेतूवर हे अवलंबून आहे. आपले ध्येय जर केवळ पैसा मिळवणेच असेल, आपल्याला जर दुसऱ्याचे नुकसान का होईना, जोपर्यंत मला माझे पैसे मिळत आहेत तोपर्यंत मला त्याचे काही कर्तव्य नाही असे वाटत असेल तर मात्र ते अयोग्य आहे. पण आपले उद्दिष्ट सेवा करण्याचे आहे व ती प्रांजळपणे करताना जर कोणी अनवधानाने दुखावले गेले तर त्याचा दोष आपल्यावर येत नाही. प्रश्न: मी काम करीत असलेली संस्था एक उपकरण बनविते की ज्याचा उपयोग इतर गोष्टीबरोबर अणुस्फोटासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. माझ्या अधिकाऱ्यांनी ह्या प्रकल्पावर काम करण्यासाठी मला निवडले, पण हे काम करणे का कोण जाणे मला योग्य वाटत नाही. उत्तर: जर एखाद्या गोष्टीचा उपयोग केवळ इतरांच्या हितासाठीच केला जात असेल तर त्यात निश्चितच आपला सहभाग नसावा. पण ज्याचा उपयोग विधायक व विनाशक अशा दोन्ही कार्यासाठी होऊ शकतो अशा वेळी इतरांनी तसा विनाशक उपयोग केल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर येत नाही. आपण हे काम इतर त्याचा उपयोग विधायक पद्धतीने करतील ह्या प्रेरणेनेच करा, मग त्यात काहीही अयोग्य नाही. प्रश्न: युद्धबंदी संबंधी आपले काय मत आहे? उत्तर: युद्धबंदी म्हणजे आक्रमणाविरुद्ध नुसती बघ्यांची भूमिका घेणे असे जर आपल्याला म्हणावायचे असेल तर ते नक्कीच अयोग्य आहे. धर्म आपल्याला नेहमीच व्यवहार्य व विधायक मार्गावर चालण्याची शिकवण देतो. प्रश्न: महात्मा गांधी व मार्टिन ल्युथर
किंग यांनी पुरस्कृत केलेल्या सत्याग्रहाबद्दल आपले काय मत आहे? उत्तर, ते परिस्थितीवर अवलंबून आहे. जर आक्रमण करणाऱ्याला शारीरिक बळाखेरीज दुसरी कोणतीही भाषा समजत नसेल तर मनाचा समतोल राखून बळाचा वापर अवश्य करावा किंवा सत्याग्रहाचा उपयोग भीतीपोटी न करता एक नैतिक शौर्य म्हणून करणे हाच धर्ममार्ग आहे व हाच महात्मा गांधींनी लोकांना शिकविला. शस्त्रधारी विरोधकांशी निशस्त्रपणे सामना करण्यास फारच मोठे धैर्य असावे लागते. मृत्यू आज ना उद्या येणारच आहे. मग त्याचाही सामना शौर्याने करायचा की भीतीने? धर्ममरण हे केव्हाही भीतीपोटी असू शकत नाही. गांधीजी हिंसाचाराचा सामना करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना सांगत असत, या हिंसाचाराच्या जखमा आपल्या छातीवर होऊ द्यात, आपल्या पाठीवर नको. त्यांच्यामध्ये असलेल्या धर्मामुळेच ते यशस्वी होऊ शकले. प्रश्न, आपण स्वतः सांगितले की नियमांचे पालन न करताही ध्यान करताना आश्चर्यकारक अनुभूती येऊ शकतात, तर मग नैतिक आचरणाला अवास्तव महत्व देणे हे दुराग्रही व हटवादीपणाचेच नाही का? उत्तर, मी अनेक साधकांच्या उदाहरणावरून अशा निष्कर्षापर्यंत आलो आहे की जे साधक शील संवर्धनास महत्व देत नाहीत त्यांचा ह्या मार्गात विकास होऊ शकत नाही. अनेक साधक बऱ्याच वेळा अशा ध्यान शिबिरात भाग घेतात व ध्यानानंदाचा अनुभवही मिळवतात, पण त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल होत नाही. ते व्यवहारात पूर्वीप्रमाणेच प्रक्षुब्ध व दुःखी राहतात, कारण विपश्यनेचा उपयोग ते केवळ इतर खेळण्याप्रमाणे एक खेळणे म्हणूनच करतात. असे लोक खरोखरच आयुष्यातले खूप काही हरवून बसतात. ज्यांना जीवनात धर्माचा उपयोग करून काही चांगले स्थित्यंतर आणावायचे आहे त्यांनी शक्य असेल तितके व काळजीपूर्वक शीलसंवर्धन केलेच पाहिजे.